सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. इस्रायल-इराण युद्धामुळे काल मंगळवारी एकाच दिवसात 2000ची वाढ होऊन चांदीचे दर 1,11,240 रुपये किलोच्या नव्या सर्वकालीन उच्चांकावर जाऊन पोहोचलेले आहे. तर सोने 200 रुपयांना स्वस्त झाले आहे. चांदी 12 जून पासून 1,09,180 रुपये प्रति किलोवर स्थिर होती. इराणनं निकारच्या युद्धाचा इशारा दिल्यानंतर काल मंगळवारी दुपारपासून चांदीच्या दरात 2000ची वाढ झालेली आहे. गेल्या 5 दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ झालेली असून मंगळवारी मात्र सोन्यात 200 रुपयाची घसरण झाली. सोमवारी 1,02,558 रुपये तोळा असलेले सोने 1,02,382 रुपयांवर स्थिरावले. 1 जूनला चांदी 1,01,455 रुपये किलो होती. 5 जूनला एकाच दिवसात 4,000ची तेजी आली. नंतर 5 जूनपासून 12 जूनपर्यंत 1,08,150 रुपये किलो होती. नंतर 1,000ची वाढ झाल्यानं 13 जूनला ती 1,09,180 रुपये किलो झाली. तर 13 जूनपासून 16 जूनपर्यंत 4 दिवस 1,09,180 रुपयांवर चांदी स्थिरावलेली होती. 17 जूनला इस्रायल-इराणमधील युद्धाच्या भडक्याने एकाच दिवसात चांदी किलोमागे 2,000नं वाढलेली आहे. तर दोन्ही देशातील युद्ध दीर्घकाळ चालण्याचे संकेत आणि कच्च्या तेलाचे दर वाढल्यानं चांदीत झळाळी आलेली आहे. त्यात आणखीन दरवाढ होणं शक्य आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.